हाय फ्रेंड्स, स्वाद किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज इथे ना मी तुम्हाला अतिशय पौष्टिक असा आपला ज्वारीचा डोसा दाखवणार आहे। आणि त्याच्यासोबत आहे ना हे वेगळं असं ना मस्त असं जसं सांबार असतं, म्हणजे सांबार तुम्ही इडलीवाल्याकडे खाल्लं असेल ना सांबार, किंवा तुम्ही चटणी म्हणू शकता। सोबत बटाट्याची भाजी आहे। मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जे बाजूचं बेल आयकॉन बटन आहे ना राईट हँडला ते प्रेस करायला मात्र विसरू नका। हां, आणि मेन म्हणजे ना त्याच्यावरती ऑलवरती तुम्ही क्लिक करा। दोन वाटी ज्वारी घेतलेली आहे, स्वच्छ साफ केलेली आहे आणि डाळ आहे नाही उडदाची घेतलेली आहे। 1 वाटी आपल्याला डाळ घ्यायची आहे आणि ना मस्त अशी धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने दोन्हीही। आणि डाळीचं प्रमाण जर असं जास्त ठेवलं ना म्हणजे 1 वाटी, तर डोसे आहे ना हे कुरकुरीत येतात। ही खास तुमच्यासाठी टिप्स आहे। आणि इतर डोशापेक्षा ना हे मस्त ना डोसे आहे ना अगदी मस्त आहे। जर जास्त भिजून द्यायचे आपल्याला, इथे ना दोन्हीही आपल्याला आहे एक साधारण 8 ते 9 तास आपण भिजत ठेवायचं आहे। ज्वारीला जास्त वेळ भिजत ठेवायच्या, नंतर ना हे भिजल्यावरती आता मग नंतर वाटून घेणार आहोत आपण हे बॅटर। तर ते बघा मी रात्री हे बॅटर आहे ना म्हणजे हे वाटून घेतलेलं होतं आणि सकाळी बघा हे बॅटर असं झालेलं। त्याच्यानुसार याच्यात मी आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि तर 1 चमचा पाणी टाकलेलं आहे आणि छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा किती मस्त हेंबर करणार आहे किंवा टोमॅटोची चटणी करणार आहे अगदी वेगळ्या रीतीने। तर इथे ना मी चण्याची डाळ घेतलेली आहे 2 चमचे घेतलेले आहे आणि तांदूळ घेतलेले आहे 3 चमचे। तर व्यवस्थित ना धुवून घेतलेले आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये मी आता हे म्हणजे भाजून घेत आहे तव्यामध्ये। सिक्रेट मसाला करून घेत आहोत। तर त्याच तव्यामध्ये मी धने टाकलेले आहे इथे 2 चमचे, मस्तपैकी असे खमंग भाजायचे। जिरे घेतलेले आहे 1 चमचा, तेही आपल्याला परतून घ्यायचं आहे तव्यामध्ये। आणि त्यानंतर मेथीचे दाणे टाकलेले आहेत, काश्मीरी मिरची टाकलेली आहे। मेथीचे दाणे आपल्याला थोडेसेच घ्यायचे आहे 6-7। आणि त्यानंतर हा कांदा घेतलेला आहे, तोही आपल्याला परतून घ्यायचा। एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। आणि त्यानंतर हा टोमॅटो घेतलेला आहे, 2 घेतलेले आहेत मी टोमॅटो, ते आपल्याला छान मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत। तर अशी ही जी चटणी असते ना ही वेगळी जी आपण खातो इडलीवाल्यांकडे, तशी ही चटणी आपल्याला। त्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे, पुदिना घेतलेला आहे। तर एक पातेले घेतलेले आहे, तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे म्हटलेलं आहे। त्यानंतर एक बारीक कांदा टाकलेला आहे आणि लाल मिरच्या देखील टाकलेल्या आहे सुक्या। ही छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। हिंग टाकायचं आहे। आता मिक्स करून घेतलेलं आहे सर्व जिन्नस। त्यानंतर ना इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत, 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तोही छान मस्तपैकी मिक्स करायचा ह्याच्यामध्ये। छान मस्तपैकी असं मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला। हळद टाकून घ्यायची, 1 चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर लाल तिखट देखील टाकलेलं आहे मी। गॅस कमीच ठेवायचा आहे। हा टोमॅटो मऊ व्हायला पाहिजे ना, त्याच्यामुळे मी असं हे करत आहे चमच्याच्या साहाय्याने। तुमच्याकडे स्मॅशर असेल तेही तुम्ही वापरू शकता। तर ते छान मस्तपैकी मिक्स झालेलं आहे। आणि त्यानंतर आपण हे जे मसाला घेतलेला ना सिक्रेट मसाला, तो मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये मी टाकलेला आहे आणि छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे। तर ह्याच्यामध्ये गरम पाणी पाहिजे, तर म्हणजे गरम मी करत ठेवला होता, त्याच्यावरती मी तेल आणि पाणी मारून घेतलेलं होतं। नंतर हे बॅटर मी पसरून घेतलेलं आहे। तर इथे कडानं सुकल्यावरती आपल्याला हे पलटून म्हणजे हे ह्याच्या कडा सुकल्यावरती ह्याला असं कडेकडेने हे करायचं आहे आपल्याला, काढायचं आहे। तर बघा किती मस्त कडक झालेला हा आहे ना हा डोसा, एकदम दिसतोच हा मस्त लई भारी दिसतोय। तर तुम्ही हे डोसा करा आणि मला सांगा कसा झाला आहे ते। तर बघा किती मस्त दिसतोय ना, कलर देखील मस्त आलेला आहे याला। तर आपला हा ज्वारीचा डोसा आहे ना लई भारी लागणार आहे तुम्हाला, तर तुम्ही नक्की रेसिपी